दादा, दादा तुम्ही बसा गाडीत. तो ड्रायव्हर खेचत-खेचत रमेशला गाडीकडे घेऊन गेला. "अरे पण झाले काय? असे काय पाहिलेस तू?" तो ड्रायव्हर रमेशला म्हणाला, "बस आता काहीही बोलू नका." आणि तो वारंवार मागे त्या धाब्याकडे पाहत होता. तो रात्रीचा किर्र अंधार आणि तो सुनसान रस्ता, जी ती नुकतीच चालू झालेली गाडी. पलीकडचा दरवाजा उघडला आणि रमेशला जोरात धक्का देऊन आतमध्ये ढकलले. "अरे हळू? काय झाले? एवढं का घाबरलास? काय पाहिलेस तू सांग तरी मला?" "काही नाही दादा, तुम्ही आता काही बोलू नका, बस निघा इकडून." असे म्हणून ड्रायव्हर गाडीमध्ये आला आणि त्याने लागलीच गाडी चालू केली आणि सुस्टाट गाडी पळवली. रमेश त्या धाब्यावाल्याकडे पाहत होता आणि तो धाबेवाला त्या धाब्याच्या दरवाजावरती उभा राहून त्या दोघांना तिथून जाताना पाहत राहिला. हतबलता त्या धाबेवाल्याच्या चेहऱ्यावरती दिसत होती. तो धाबेवाला त्या दोघांकडे रागाने पाहत होता. "काय झाले? सांग तरी मला." "काही नाही दादा, बस फक्त आत्ता इथून निघूया. मला आता काही विचारू नका. मी तुम्हाला पुढे सगळं काही सांगतो." म्हणून ड्रायव्हरने गाडी जिवानिशी पळवली. संध्याकाळचे 7 वाजले होते. रमेश मुंबई-गोवा हायवेवरती रस्त्याच्या कडेला एकटाच उभा होता. हे दिवस उन्हाळ्याचे होते. एव्हाना सूर्य जवळपास पूर्णच मावळला होता, परंतु अजूनही हलका-हलकासा प्रकाश आकाशामध्ये होताच. त्यामुळे थोडा का होईना पण रस्ता दिसत होता. आणि एवढ्या मावळतीच्या वेळेला रमेश त्या निर्जन रस्त्यावरती उभं राहण्याचं कारण म्हणजे उत्साह. आणि उत्साह म्हणण्यापेक्षा अतिउत्साह. आणि हा उत्साह होता वेळेच्या आधी आणि प्रमाणापेक्षा मोठे टार्गेट अचीव्ह केल्याचा. रमेश मुंबईमधल्या एका नामांकित कंपनीमध्ये एक इन्शुरन्स एजंट होता. रमेश यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या एका गाडीची वाट बघत होता. अगदी गाडीचीच नव्हे, तर त्याला आता कोणतेही वाहन चालणार होते. एखादी बस, मुंबईकडे जाणारी एखादी कार किंवा जमलंच तर एखादा ट्रकसुद्धा. पण त्याला आजच्या रात्रीमध्ये मुंबईला पोचायचे होते. तसा तो मुंबईपासून जास्त लांब नव्हता. खेडच्या आसपासच होता. त्यामुळे कसेही करून तो 4-5 तासामध्ये मुंबईत आरामात पोहोचू शकत होता. रमेश मुंबईमधल्या एका नामांकित कंपनीमध्ये एक इन्शुरन्स एजंट होता. आणि इन्शुरन्स एजंटची चांदी तेव्हाच होते, जेव्हा त्याला बल्कमध्ये एखादी ऑर्डर मिळते. आणि आज रमेशसोबत तेच झाले होते. रमेश खेडच्या जवळच मुंबई-गोवा हायवेवरती असणाऱ्या एका छोट्या गावामध्ये आला होता. या गावामध्ये त्याचा एक मित्र राहत होता. त्याने मित्राला कन्व्हिन्स करून गावातल्या लोकांची सभा घेतली आणि त्यांना त्याच्या कंपनीच्या इन्शुरन्सचे फायदे समजावून सांगितले. आणि कंपनी मोठी होती. मोठी म्हणण्यापेक्षा कंपनीच्या ब्रांचेस फक्त भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात होत्या आणि बऱ्यापैकी नामांकित कंपनी होती. त्यामुळे लोकांनी हातोहात त्याचे इन्शुरन्स विकत घेतले. काही-काही लोकांनी तर एकाच घरामध्ये 2-2 जणांचे इन्शुरन्स घेतले. त्यामुळे एव्हाना त्याने जवळपास संपूर्ण गावातल्या लोकांचे इन्शुरन्स काढले होते. म्हणजे यावेळेला त्याच्या हातामध्ये एकाच वेळेस 60 ते 70 जणांचे इन्शुरन्सचे रजिस्ट्रेशन होते. त्यामुळे त्याला काहीही करून उद्या सकाळी ऑफिसला पोचायचे होते. त्याचा उत्साहच असा होता, मी उद्या सकाळी जाईन आणि ऑफिसमध्ये बॉसला आणि सगळ्या स्टाफला चकित करून सोडेन, की एकाच वेळेला जवळपास 70 जणांचे इन्शुरन्स काढणे, हे काही खायचे काम नव्हते. त्याला इन्सेंटिव्हज मिळणार होते, परफॉर्मन्स बोनस मिळणार होता आणि जमलेच तर एखादे छोटे-मोठे प्रमोशनही मिळणार होते. त्याचे एवढ्या वर्षांचे चीज आज झाल्यासारखे त्याला वाटत होते. त्याच्या मित्राने त्याला भरपूर आग्रह केला, की आजची रात्र थांब, उद्या सकाळी पहिल्या गाडीने निघून जा. पण तो काही ऐकला नाही. मला काहीही झाले तरी उद्या सकाळी ऑफिसमध्ये पोहोचायचेच आहे आणि आजच्या आज मला मुंबई गाठायची आहे, या हट्टाने तो पेटला होता. म्हणूनच तो कोणालाही न जुमानता त्या हायवेला येऊन थांबला. नाईलाजाने गावातल्या लोकांनी त्याला जाऊ दिले. बरं, त्याचा उत्साहसुद्धा एवढा होता, की त्याला गावातल्या लोकांनी सांगितले, की "आम्ही तुला कोणी सोडायला येऊ का?" तर त्यावर तो, "मी एकटा जाईन. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मला एवढे इन्शुरन्स काढून दिले, तेच माझ्यावरती मोठे उपकार झालेत. आता पुढचं काय ते मी बघतो." असे म्हणून फुशारक्या मारत तो गावातनं निघाला. मेन हायवेपासून गाव साधारण 7 ते 8 किलोमीटर लांब होते. त्यामुळे
त्याचा मित्र त्याला हायवेपर्यंत सोडायला आला. नंतर त्याने मित्राला स्वतःहूनच घरी पाठवले. आता मित्र परतून सुद्धा जवळपास 1 तास उलटून गेला होता. अजूनही त्याला कुठलीही गाडी मिळाली नव्हती. तासाभरात साधारण त्याने 1 किंवा 2च गाड्या बघितल्या असतील. त्यासुद्धा एवढ्या वेगात होत्या, की त्याने हात दाखवून सुद्धा त्या गाड्या थांबल्या नाहीत. तर एखादा ट्रक किंवा टेम्पोच मिळावा आणि मी मुंबईला जावे, असा त्याने विचार केला. परंतु त्याचे नशीब एवढे खराब, की ट्रक किंवा टेम्पोसुद्धा त्याला दिसेना. एव्हाना 8 वाजत आले होते. संपूर्ण रस्त्यावरती काळोख होता. रातकिड्याची किरकिर चालू होती आणि त्या व्यतिरिक्त संपूर्ण अंधार आणि सगळीकडे शांतता. आता मात्र त्याला भीती वाटू लागली होती. परत जायचे म्हटले तर तो गावाकडे जाणाराच रस्तासुद्धा निर्जन होता. तिकडे जाण्यापेक्षा हायवेवरतीच उभे राहावे, म्हणजे कुठलीतरी गाडी मिळेल असा त्याने विचार केला. कारण की परत जाताना मध्ये वाट जंगलाची होती. जंगलातून परत जाण्यापेक्षा इथे उभे राहिलेले जास्त सोयीचे त्याला वाटत होते. अखेर रात्रीचे 8:30 वाजले. आता काही गाडी मिळणार नाही हे त्याला कळून चुकले होते. तेव्हा मित्राला फोन करून परत बोलवून घेतो आणि त्याच्या गाडीनेच गावामध्ये परत जातो असा त्याने विचार केला. त्याने खिशातनं फोन काढला आणि तो फोन लावणार एवढ्यात समोरून एक सफेद रंगाची कार येताना त्याला दिसली. शेवटचा प्रयत्न करून बघू, या कारला तरी हात दाखवून बघू. थांबली तर थांबली, नाहीतर मित्राला फोन करून बोलून घेऊ असा त्याने विचार केला. परंतु त्याने हात दाखवायच्या अगोदरच कारचा स्पीड कमी झाला. बहुतेक तो माझ्यासमोर येऊन थांबेल असा त्याने विचार केला. तरीही त्याने हात दाखवलाच आणि ती कार हळूहळू स्लो होत होत रमेशच्या समोर येऊन थांबली. त्या कारमध्ये साधारण 40 ते 45 वर्षाचा एक माणूस बसला होता. गाडीची काच खाली करताच रमेश म्हणाला, "दादा, मला मुंबईकडे जायचे आहे. तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात? मला लिफ्ट द्याल का? जरा अर्जंट होते." त्यावर तो माणूस म्हणाला, "हो, बसा ना. मी सुद्धा मुंबईकडेच चाललो आहे." त्यावर रमेश अगदी खुश झाला आणि इकडच्या दरवाजाने ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती जाऊन बसला. ड्रायव्हरने गाडी चालू केली आणि शांतपणे तो गाडी चालवू लागला. रमेशला आता त्याची बोलण्याची इच्छा नव्हती. कधी एकदा मुंबईला पोचतो, बस त्याच्या डोक्यात फक्त एवढेच होते. तो फक्त रस्ता पाहत होता. हा रस्ता कधी एकदा संपतो असे त्याला वाटू लागले होते. साधारण अर्धा 1 तास उलटून गेला. एव्हाना 9, 9:30 झाले होते. रमेशसुद्धा बसून बसून कंटाळला होता. मोबाईलमध्ये तो बराच वेळ त्याचे रिपोर्ट्स पाहत होता, रजिस्ट्रेशन्स पाहत होता. परंतु ते पाहूनही त्याला आता कंटाळा आला होता आणि बराच वेळ तो ड्रायव्हरशी सुद्धा काहीही बोलला नव्हता आणि हे जरा त्याला चुकल्यासारखेच वाटत होते. कारण की ज्या माणसाने एवढी आपल्याला लिफ्ट दिली निदान त्याच्याशी बोलावे, विचारपूस करावी असे त्याला वाटले. नाहीतर त्या माणसालाच वाईट वाटायचे. शिवाय त्याच्याशी पैशाचेही काही बोलणे झाले नव्हते. आता एवढी फ्रीमध्ये लिफ्ट कोणी देणार नाही, तेव्हा हातावरती काही ना काहीतरी ठेवावेच लागेल. म्हणून त्याने बोलण्यासाठी ड्रायव्हरकडे वळला. "दादा, तुम्ही मुंबईला कुठे जात आहात?" रमेशने विचारले. "मी घाटकोपरला चाललो आहे." "काय म्हणता? मला सुद्धा घाटकोपरलाच जायचे आहे." "अरे वा, जमलं तर मग." असं म्हणा की मला घरापर्यंतच लिफ्ट मिळाली, रमेश म्हणाला. त्यावर ड्रायव्हरने एक स्मित हास्य केले आणि तो पुन्हा गाडी चालवू लागला. "तर दादा, मला सांगा, साधारण तिथे जायचे किती पैसे होतील?" तेव्हा ड्रायव्हरने रमेशकडे एक कटाक्ष टाकला. "पैसे? कसले पैसे?" "तसं नाही दादा, चुकीचं समजू नका. पण आता तुम्ही मला एवढी लिफ्ट देता आहात, तर मला सुद्धा फुकटमध्ये जाणे काही बरोबर वाटत नाही. तसंही मला मुंबईला जाणं खूप गरजेचं होतं. आजच्या आज पोचायचंच होतं. मी दुसऱ्या कुठल्याही गाडीतनं लिफ्ट घेतली असती किंवा बसमधून वगैरे गेलो असतो, तर पैसे दिलेच असते की. मग तुम्हाला सुद्धा देईनच ना." त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, "हो नाही, असं काही नाही. पैशाची काही गरज नाही. मी सुद्धा मुंबईकडेच चाललो आहे. मी कुठे तुमच्यासाठी वेगळा रस्ता घेऊन जाणार आहे. तेव्हा पैशाची वगैरे चिंता करू नका. मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडेन, काळजी नसावी." त्यावर रमेशला थोडे चुकल्यासारखेच वाटले. तो म्हणाला, "दादा, असं नका करू. काहीतरी घ्या. गरजेच्या वेळेला उपयोगाला आलात तुम्ही. मला असं तुम्हाला रिकाम्या हाती पाठवणं बरोबर नाही वाटणार. बरं, आपण एक काम करू. मी आता जाताना एखाद्या वेळी तरी पेट्रोल भरालच ना, ते पेट्रोलचे पैसे मी देईन." "मग तर झालं." तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला, "ठीक आहे, जसं तुमची इच्छा." असे म्हणून ड्रायव्हर रस्त्याकडे लक्ष देऊ लागला. परंतु काही वेळातच गाडीने खडकन आवाज केला आणि 1-2 झटके खाल्ले.
त्यावर रमेशच्या हृदयात मात्र धस्स झालं. तो म्हणाला, "अरे बापरे! ह्या निर्जन रस्त्यावरती आता गाडी बंद पडणार की काय?" गाडी झटके घेत घेत 30 एक सेकंद चालली असेल आणि जागीच उभी राहिली. "दादा, काय झाले गाडीला?" तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला, "मलाही नाही समजत. गाडीमध्ये पेट्रोल तर भरलेलं आहे. पेट्रोल असं संपणार नाही." आणि त्याने फ्यूल टँकच्या काट्याकडे बघितलं तर काटा अजूनसुद्धा अर्धा फ्यूल टँक आहे असेच दाखवत होता. गाडीत काही मोठी खराबी झाली नसावी म्हणजे मिळवले, ड्रायव्हर म्हणाला आणि खाली उतरला. त्याच्या मागोमागच रमेशसुद्धा गाडीतनं खाली उतरला. ड्रायव्हरने बोनेट उघडले. त्यांनी चेक केलं परंतु त्याला विशेष काही आढळले नाही. रमेशने विचारले, "काय झाले दादा?" तो म्हणाला, "काही समजत नाही. अचानक गाडी बंद कशी पडली? आणि तशी गाडी नवीन आहे. गाडीला अजून वर्षही पूर्ण नाही झाले. आणि गाडी अशी आतापर्यंत कधीही बंद पडली नव्हती." साधारण अर्धा ते पाऊण तास त्या दोघांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केले. टायर्स चेक केले, सर्व जे जे त्यांच्याकडून शक्य होते सर्व काही चेक करून झाले. परंतु गाडी काही चालू व्हायचं नावच घेईना. आता पुढे काय करावे रमेशला काही समजत नव्हते. रमेशने आजूबाजूला पाहिले. पूर्ण निर्जन रस्ता, संपूर्ण काळोखाने भरलेला. फक्त गाडीची हेडलाईट चालू होती आणि तो हेडलाईटने जेवढा अंतर कव्हर करू शकत होता तेवढाच काही तो रस्ता दिसत होता. बाकी त्याच्या पुढेही अंधार आणि गाडीच्या मागेही अंधार. परंतु रमेशने पाहिले थोड्याच अंतरावरती म्हणजे रस्त्यापासून साधारण 100 एक फुटांवरती छोटेसे दुकानासारखे त्याला काहीतरी दिसले. आणि विशेष म्हणजे तिथे अजूनही लाईट चालू होती. बापरे! या अशा निर्जन ठिकाणी हे दुकान आणि ते दुकान एवढ्या रात्रीचे चालू देखील आहे. वाह! कमालच आहे. रमेशने मनातच विचार केला. तशीही त्याला भूक लागली होती. गाडी काही चालू होण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्यापेक्षा त्या दुकानात जाऊ आणि काही खायला मिळते का पाहू. आणि एवढ्या लांबून मुख्य म्हणजे ते दुकान आहे का छोटे हॉटेल आहे ते देखील समजत नव्हते. कारण की फक्त एक बल्ब तिकडे दिसत होता. रमेशने ड्रायव्हरला विचारले, "दादा, तुम्ही किती वाजता निघाले होता गाडी घेऊन?" त्यावर तो म्हणाला, "साधारण दुपारी 3 वाजता निघालो होतो चिपळूणहून. वाटेत काही खाल्ले का तुम्ही?" ड्रायव्हर म्हणाला, "नाही. कारण की मला सुद्धा मुंबईला जायची घाई आहे. त्यामुळे मी कुठे गाडी थांबवलीच नाही." "ओके. मी एक काम करतो. समोर एक हॉटेल आहे का दुकान आहे काहीतरी दिसते आहे. एक छोटासा बल्ब चालू आहे. मी तिथे जाऊन पाहतो काय मिळते का आणि आपल्या दोघांसाठी खायला घेऊन येतो. तसेही मला गाडीतले काही समजत नाही. बघा तुमच्याच्याने होते का? आणि नाहीच जमले तर मग तुम्ही सुद्धा तिकडे या." तसंही दुसरा काही पर्याय नाहीच आहे. बघू तिकडेच आपल्याला काही आसरा मिळाला तर. आजची रात्र काढू तिकडेच आणि उद्या सकाळी एखादा मेकॅनिक घेऊन येऊ. त्यावर ड्रायव्हरने होमध्ये मान डोलावली. रमेश त्या दुकानाकडे चालू लागला. त्याने रस्ता ओलांडला आणि सुकलेल्या लाल मातीवरनं पायवाट काढत काढत मोबाईलची टॉर्च मारत मारत तो तिथपर्यंत पोहोचला. त्याने पाहिले तर त्याच्यावरती हॉटेल असे लिहिले होते. म्हणजे रमेशचा अंदाज खरा होता तर. हे छोटेसे एक हॉटेलच आहे. चला, म्हणजे जेवणाची सोय झाली. हॉटेल बंद जरी असले, तरी रिक्वेस्ट करून त्यांना काही ना काही बनवायला सांगू शकतो. रमेश आणखी थोडा पुढे गेला. हॉटेल बंद जरी झाले असेल, तरीसुद्धा मी दार वाजवून ते त्यांना उघडायला लावेन आणि रिक्वेस्ट करून काही ना काही बनवायला सांगेन. हवं तर जास्त पैसे देईन. तसंही आता पैशाची कमी थोडीच आहे. रमेशच्या मनातला तो उत्साह अजूनही त्याचा पाठलाग सोडत नव्हता. रमेश पुढे गेला. त्याने पाहिले त्या हॉटेलच्या आवारामध्ये एक कोबा केलेला होता. त्या कोब्यावरती एक शेड टाकलेली होती आणि त्या शेडच्या खाली बसण्यासाठी खुर्च्या आणि टेबल्स होते. जसा पुढे गेला तसे त्याने पाहिले की त्या टेबलावरती एक माणूस बसला आहे आणि रमेशकडेच पाहत आहे. त्याने गेल्या गेल्या आवाज दिला, "दादा, काही खायला मिळेल का?" त्यावर तो माणूस उठून उभा राहिला. साधारण 40 ते 45 मधलाच तो माणूस होता. तो म्हणाला, "हो मिळेल ना. या बसा. तर खरं तर मी हॉटेल बंदच करणार होतो. पण ठीक आहे. तुम्ही आता आलाच आहात तर तुम्हाला खायला मिळेल. डोंट वरी." "काय आहे तुमच्याकडे?" रमेशने विचारले. "दादा आता जास्त काही मिळणार नाही. पण थाळी आहे." तो म्हणाला, "जे काय असेल ते द्या. तसंही खूप भूक लागली आहे." रमेश जसा आतमध्ये गेला तसे त्याने आणखी 1-2 बल्ब लावले आणि तिथे बऱ्यापैकी प्रकाश झाला आणि त्या हॉटेलवाल्याने आतमध्ये कोणाला तरी आवाज दिला. तोच एक साधारण 40शीतली स्त्री बाहेर थाळी घेऊन आली. तीमध्ये डाळ, भात, भाजी, पापड, लोणचं आणि 4 चपात्या.
एवढे बेसिक जेवण होते. तर रमेश म्हणाला, "दादा तुमच्याकडे अजून जेवण असेल ना?" तो म्हणाला, "आहे ना, तुम्ही जेवा बिंदास." "नाही तसं नाही, माझ्यासोबत अजून कोणतरी आहे, ते मागून येतच असतील. एका माणसाचं जेवण असेल तर फक्त अरेंज करून ठेवा, तो आल्यावर त्याला वाढायला घ्या." तो म्हणाला, "हो, हो, जरूर. तुम्ही जेवायला सुरुवात करा." रमेशने एका मागोमाग एक घास घ्यायला सुरुवात केली आणि पुढच्या 15 ते 20 मिनिटातच तो ड्रायव्हर धावत-धावत आला. ने त्याला येताना पाहिले. तो त्या हॉटेलच्या माणसाला म्हणाला, "दादा तो बघा माझा माणूस येत आहे. एक काम करा तुम्ही ताट वाढायला घ्या." त्यावर त्या माणसाने आतमधल्या त्या स्त्रीला पुन्हा एकदा सांगितले, की "आणखी एक ताट घेऊन ये गं." ड्रायव्हर जसा हॉटेलजवळ आला, तसा एखादा करंट लागावा असा जागीच थांबला आणि बराच वेळ त्या हॉटेलला निहाळत राहिला. जसे त्यांनी काहीतरी अद्भुत बघितले असावे किंवा काहीतरी भयानक बघितले असावे. रमेश म्हणाला, "दादा झाली का गाडी चालू?" तो म्हणाला, "हो, हो, झाली चालू. चला लवकर चला, लवकर चला." तो म्हणाला रमेश म्हणाला, "थांबा, थांबा. तुमच्यासाठी सुद्धा ताट सांगितलं आहे. नाही, जेवण करून घ्या, मग आपण निघू. तसंही तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळ काही खाल्ले नाही. आपल्याला अजून सुद्धा बरेच अंतर गाठायचे आहे." "नको, नको, मला भूक नाही. आपण निघूया आता लगेच." परंतु रमेश ऐकला नाही. "थांबा दादा, जेवून घ्या. आपल्याला अजून खूप लांब जायचे आहे. किती वेळेस उपाशीपोटी गाडी चालवणार? गाडी झाली आहे ना चालू. 10 मिनिटं लागतील फक्त. 10 मिनिटांनी एवढा फरक नाही पडणार." "नको दादा, ऐका ना. तुम्हाला नसेल, पण मला खूप घाई आहे. मला खरंच लवकर जायचे आहे. मला एक मोठी इमर्जन्सी आहे." "बरं, मी तरी जेवण करून घेऊ का? मी उरकतो 5 मिनिटात. जास्त वेळ नाही येत." रमेश म्हणाला. "बरं ठीक आहे." तो ड्रायव्हर म्हणाला आणि धाब्याच्या बाहेरच उभा राहिला. "बरं तुम्ही आतमध्ये येऊन तर बसा. पाणी तर घ्या ॲटलीस्ट." "नको, नको दादा, मी इथेच ठीक आहे. तुम्ही आवरा तुमचा पटापट, आपण लगेच निघू." ड्रायव्हर म्हणाला आणि त्या हॉटेलच्या मालकाकडे त्याने एक कटाक्ष टाकला. तो हॉटेलचा मालकसुद्धा त्या ड्रायव्हरकडे थोडासा रागानेच पाहत होता. ड्रायव्हर त्याच्याकडे पाहून जरा भयभीतच झाला होता. ड्रायव्हरला आता बऱ्यापैकी घाम फुटला होता. परंतु तो सारखा-सारखा त्या हॉटेलच्या मालकापासून नजर चोरण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तो हॉटेलचा मालक मात्र त्याला रागानेच पाहत होता. रमेशच्या हे काही लक्षात आले नाही. रमेश त्याच्या जेवणामध्ये अतिगुंग झाला होता. 5 मिनिटात जेवण उरकायचे आणि इथून निघायचे, बस एवढेच त्याच्या डोक्यात होते. रमेशने कसेबसे जेवण उरकले आणि त्याने जवळच्याच बेसिनमध्ये हात धुतले. जसा रमेश जागेवरनं उठला, तसा ड्रायव्हर अजून लांब झाला. हॉटेलचा मालक थोडासा धाब्याच्या बाहेर यायचा प्रयत्न करत होता, परंतु तो काही आला नाही. काय माहीत काय होते? परंतु तो धाब्याच्या बाहेर काही यायला बाहेर नव्हता. रमेशच्या हे लक्षात आले, परंतु त्याने त्याच्याकडे खानाडोळा केला. रमेशने त्याला पैसे विचारले आणि थाळीचे पैसे देऊ केले. परंतु निघताना त्याने सोबत थोडेसे स्नॅक्स म्हणजे चिप्स वगैरे घेतले. कारण की ड्रायव्हरने तसंही अजून काही खाल्ले नव्हते. आता नसली तरी त्याला थोड्या वेळाने भूक लागेल हे त्याला माहीत होते. तर चिप्स वगैरे खात-खात आम्ही जाऊ असा त्याने विचार केला. रमेश धाब्याच्या बाहेर पाऊल टाकणार, तेवढ्यात तो धाब्याचा मालक मागून म्हणाला, "साहेब थांबा. कुठे चालले? एवढ्या रात्रीचे जाणे बरोबर नाही. रस्ता खूप लांबचा आहे, खूप निर्जन आहे. शिवाय तुमची गाडी आत्ताच चालू झाली आहे. कोणाला माहीत पुढे गाडी व्यवस्थित चालेल की नाही चालेल. पुन्हा मध्येच कुठे बंद पडली तर? एक काम करा, आज रात्री इथेच थांबा. रात्री मी तुमची झोपण्याची दोघांची सोय इथेच करतो. हवं तर सकाळी एखादा मेकॅनिकसुद्धा देतो. मेकॅनिक पूर्ण गाडी एकदा स्वतः चेक करेल, म्हणजे तुम्ही निश्चिंत होऊन पुढे जा." "नाही, नाही, असे नाही चालणार. मला कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी ऑफिसला जायचे आहे. आज रात्रीमध्ये मला मुंबईला पोहोचायलाच हवे. मग भले रात्रीचे 2 वाजो की सकाळचे 4 वाजो, पण मला मुंबईला टच झालेच पाहिजे. म्हणूनच तर मी एवढ्या घाईघाईने निघालो. या ड्रायव्हर दादांना सुद्धा घाई आहे. त्यांची तर काहीतरी इमर्जन्सी आहे. तर आम्हाला थांबता येणार नाही." त्यावर त्या हॉटेलच्या मालकाने त्या ड्रायव्हरला पुन्हा एकदा रागीट नजरेने पाहिले. आता मात्र त्या ड्रायव्हरने पूर्ण अवसान गळाले. तो जवळपास थरथरू लागला. "दादा चला ना लवकर, किती वेळ काढताय? आपल्याला निघायला पाहिजे. बोललो ना तुम्हाला मला इमर्जन्सी आहे." ड्रायव्हर थोडा वरच्या स्वरात म्हणाला. त्यावर रमेश हडबडीने बाहेर पडला. "हो, हो, निघतोय, निघतोय, निघतोय." "चला साहेब, धन्यवाद. एवढ्या रात्रीची भूक भागवलीत माझी." त्याने खिशातनं आणखी एक 20ची नोट काढली आणि हॉटेलच्या मालकाला देऊ केली. तो म्हणाला, "टिप द्यायची राहिली होती.
हे घ्या तुमची टीप. चला येतो मी. त्यावर तो हॉटेलचा मालक म्हणाला, "अहो साहेब कुठे जायचंय तुम्हाला?" रमेश म्हणाला, "मुंबईला." "मुंबईलाच ना? एवढी काय घाई आहे? उद्या सकाळी जा की." "तुम्हाला मी आत्ता पण सांगतो, तुमची गाडी आत्ताच चालू झाली आहे. त्याचा काही भरोसा नाही गाडी पुढे चालेल की नाही चालेल. तुम्ही एक काम करा थांबा इकडेच." रमेश म्हणाला, "नाही दादा, मला नाही थांबता येणार खरंच. मला कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी ऑफिसात जावेच लागेल." किंवा ड्रायव्हर दादांना पण इमर्जन्सी ते बोलले ना आता. ते म्हणाले, "त्यांना इमर्जन्सी आहे तर त्यांना जाऊ द्या. तुम्हाला मी उद्या तुमची चांगली सोय करून देईन, नका टेन्शन घेऊ." असं कसं? खरं तर गरज मला होती म्हणून मी घाईने निघालो. त्यामुळे मला जावेच लागेल. सगळं संभाषण ड्रायव्हर पाहत होता. परंतु अगदी बेचैन झाला होता. त्याला आता मात्र काहीही सहन होत नव्हते. त्याला तिथे निघायचेच होते. त्या हॉटेलच्या मालकाचा तो विचित्र स्वभाव, विचित्र नजरेने त्याकडे पाहणे त्याला आता सहन झाले नाही. जसे काही त्याला त्या हॉटेलच्या मार्गामध्ये वेगळेच काहीतरी दिसत होते. "दादा चला लवकर. बघा माझा फोन व्हायब्रेट होतोय. कदाचित मला कोणाचा तरी फोन जाईल. लवकर चला." ड्रायव्हर जोरात ओरडला. तो एवढे ओरडतात हॉटेलच्या किचनमधनं जोरात भांडी पडण्याचा आवाज आला. आतमध्ये असणारी ती स्त्री जोरात किंचाळली. तो हॉटेलचा मालक पटकन आतमध्ये पळाला. तेव्हाच ड्रायव्हरने रमेशचा हात पकडला आणि त्याला खिचत-खिचत गाडीकडे घेऊन आला. "हो दादा थांबा तरी. काय झाले? मला पाहू तरी द्या." "दादा तुम्ही आधी आतमध्ये बसा. तुम्ही काहीही बोलू नका. तुम्ही आतमध्ये बसा आणि चला गपचूप." तो ड्रायव्हर अगदी घाबऱ्या-घुबऱ्या स्वरात म्हणाला. हे लागलीच गाडीचे दार उघडले. पहिल्यांदा रमेशला गाडीच्या आतमध्ये ढकलले. बाहेरून दरवाजा जोरात ढकलला आणि नंतर स्वतः आतमध्ये जाऊन बसला. "अहो दादा हळू? काय करताय तुम्ही? चला लवकर आधी." रमेशला काही समजेना. परंतु या धक्काबुक्कीमध्ये आता मात्र रमेशला त्या ड्रायव्हरचा राग आला होता. शेवटी मुंबईला पोहोचणे गरजेचे आहे म्हणून तो काही बोलला नाही. शांत बसून राहिला. तेव्हा त्याने पाहिले की तो हॉटेलचा मालक धावत-धावत हॉटेलच्या दरवाजावरती आला आहे. तो त्यांच्याकडे एकटक पाहत होता. परंतु हॉटेलच्या बाहेर काही तो येत नव्हता. त्याच्याकडे रमेश बघतच राहिला आणि ड्रायव्हरने सुसाट गाडी पळवली. रमेशला काहीही समजले नाही. "काय झाले दादा? तुम्ही बरे आहात ना?" त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, "हो दादा, नका टेन्शन घेऊ. मला जरा एक घरून फोन येत होता. बहुतेक मोठी इमर्जन्सी झाली आहे. माझं काही लक्ष लागणार नाही. पण काही करून मला तिकडून निघायचे होते. म्हणून मी तिथून निघालो. माफ करा, तुम्हाला त्रास झाला असेल तर." परंतु त्या ड्रायव्हरचे बोलणे काही रमेशला खरे वाटले नाही. रमेश म्हणाला, "दादा खरं सांगा काय झालं?" ड्रायव्हर म्हणाला, "काही नाही, बोललो ना, मला इमर्जन्सी आहे. मला माहिती नाही तुम्हाला किती घाई आहे, पण मला तर इमर्जन्सी आहे. मला काहीही केलं पोहोचावेच लागेल, म्हणून मी तिथून निघालो." रमेश थोडा वेळ शांत राहिला. तो म्हणाला, "दादा तुम्हाला एक विचारू का?" ड्रायव्हर म्हणाला, "हां विचारा ना." तो म्हणाला, "दादा मी असं ऐकलं आहे, अशा सुनसान रस्त्यांवरती काही वेळा काही चकवे लागतात. काही काही अशा गोष्टी आपल्याला दिसतात, ज्या गोष्टी अस्तित्वातच नसतात. एखादी घरं, एखादं हॉटेल हे ऐकताच ड्रायव्हरने त्याच्याकडे पाहिले. ड्रायव्हरच्या नजरेत साफ दिसत होते. पण रमेशच्या लक्षात आले, की त्याच्याकडनं काहीतरी भयानक चूक झाली आहे. म्हणजे ते हॉटेल. ड्रायव्हर काही बोलला नाही. ड्रायव्हरने गाडी आणखी जोरात पळवली. जसे त्या हॉटेलच्या मालकाने भाकीत केलेले, तशी गाडी एका ठिकाणी येऊन गचके खाऊ लागली. आता गाडी पुन्हा बंद पडणार हे रमेशच्या लक्षात आले होते आणि पुढच्याच सेकंदाला गाडी बंद झाली. आपण त्या धाब्यासमोरून निघून अजून 10 मिनिटंसुद्धा झाले नाही. तुमची गाडी पुन्हा बंद पडली? हो दादा बंद पडली तर पडली. पण आपण तिथून निघालो ना हे नशीब समजा. मला फक्त तुम्हाला त्या धाब्यामधून बाहेर काढायचे होते म्हणून मी एवढी घाई केली. मला तशी एवढी कुठली इमर्जन्सी नाही आहे. जो गाडी जिथे थांबली होती त्याच्या समोरच एक हिरव्या कलरचा बोर्ड लागलेला होता. त्या बोर्डवरती एका गावाचे नाव लिहिलेले होते. त्याच्या खाली लिहिले होते अर्धा किलोमीटर. ड्रायव्हरने खाली उतरला, गाडी चेक केली. परंतु ड्रायव्हर म्हणाला, "दादा, आता काही गाडी चालू होत नाही. माफ करा मला. तुम्हाला घाई आहे मला माहिती आहे." त्यावर रमेश म्हणाला, "ठीक आहे. त्यात तुमची तरी काय चूक गाडी बंद झाली तर. पण आता करायचे काय? रात्रभर गाडीमध्येच बसून राहूया का?" ड्रायव्हर म्हणाला, "नको. तर थोडं जरा विचित्रच दिसतंय. आपण एक काम करू, हे बघा, इथे एका गावाचा बोर्ड लागला आहे आणि गाव जास्त लांबसुद्धा नाही, अर्धा किलोमीटरच आहे. जास्तीत जास्त 15 मिनिटात आपण पोहोचू त्या गावामध्ये." रमेशला काही सुधरेना. मुंबईला जाणे गरजेचे होते, परंतु दुसरा पर्यायही नव्हता. म्हणून रमेशने विचार केला, "ठीक आहे, काही नाही त्या गावामध्ये
एका घरामध्ये आसरा मिळाला तरी खूप आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी अशा अनोळखी धाब्यावरती थांबण्यापेक्षा गावातल्या एका घरामध्ये थांबलेले कधीही चांगले. असा विचार करून रमेश त्या ड्रायव्हरसोबत निघाला. झुडपाझुडपातून जाणारी पायवाट, संपूर्ण काळोख, किर्र अंधार एखाद्या माणसाला संपूर्ण घाबरवून सोडण्यासाठी पुरेसे होते. पुढच्या 15 ते 20 मिनिटातच ते दोघे एका गावाच्या वेशीबाहेर आले. रमेशने पाहिले की तिकडे एक छोटेसे म्हणजे एका नजरेमध्ये सामावेल एवढेसेच गाव होते. साधारण 8 ते 9 घरं, ती सुद्धा अगदी साधी घरं. आणि त्या गावाच्या बाहेर एक लाकडी कमान बनलेली होती. त्या कमानीवरती त्या गावाचे नाव लिहिलेले होते. गावामध्ये एका दुसऱ्या घरामध्ये फक्त छोटासा बल्ब जळताना दिसत होता. चला, एखाद्या घरामध्ये तरी विचारू, कोणीतरी आपल्याला आसरा देईल, ड्रायव्हर म्हणाला. रमेश म्हणाला, ठीक आहे, चालेल. ते दोघे एकत्र निघाले. ड्रायव्हर मात्र लगबगीने पुढे गेला. रमेश त्याच्या मागे चाचपडत चाचपडत वाट काढत काढत येत होता. ड्रायव्हरने त्या कमानीच्या आतमध्ये प्रवेश केला. रमेश आतमध्ये जाणार तेवढ्यात त्याचा हात कोणीतरी मागून धरला आणि त्याला जोरात मागे खेचले. रमेश धडपडला आणि मागच्या मागे पडला. रमेशने हडबडीमध्ये उठून पाहिले तर तो त्या धाब्याचा मालक होता आणि तो रमेशकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होता. रमेश मात्र त्याला बघून पुरता घाबरला. तू इथे कसा? तू इथे कसा? त्या माणसाने सांगितले, थांब इथेच, जाऊ नको पुढे. तो म्हणाला, अरे का? सोड मला, असे म्हणून त्याने समोर पाहिले. तो ड्रायव्हर समोर उभा होता कमानीच्या आतमध्ये. रमेशकडे पाहत होता आणि त्याचे डोळे लालबुंद झाले होते. शरीर अत्यंत अकराळ विक्राळ झाले होते. किळसवाने झाले होते. जागोजागी जखमा, काळेकुट्ट शरीर जवळपास पूर्ण सडलेले होते. त्या लालबुंद डोळ्यांनी रागावलेल्या नजरेने तो रमेशकडे पाहत होता आणि त्या हॉटेलच्या मालकाकडे पाहत होता. वाचलास, आज वाचलास, नाहीतर आज पुरता गिळून टाकला असता तुला, असं म्हणून तो ड्रायव्हर एका काळ्या धुरामध्ये बदलला आणि हवेमध्ये गायब झाला. आणि बघता बघता ते सगळे गावच जागचे नाहीसे झाले. ड्रायव्हरने त्याचा हात पकडला आणि त्याला खेचत खेचत घेऊन आला. रमेश त्याच्या मागे पळत होता. ड्रायव्हर त्याला जसा खेचत होता, रमेश धडपड धडपड का होईना पण पळत होता. पळता पळता ते दोघं मुख्य रस्त्याला आले. ड्रायव्हरने तिथे त्याची गाडी पार्क करून ठेवली होती आणि हॉटेलचा मालक त्याला खेचत खेचत घेऊन येत होता. रमेशला गाडीत बसवले आणि तो सुसाट तिथून निघाला. परंतु रमेशने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले, तो ज्या गाडीतनं आला होता आणि जी गाडी बंद पडली होती ती त्या रस्त्याच्या कडेला आता उभीच नव्हती. रमेश त्या मालकाकडे पाहत होता. काय झाले? काय होते ते? गप्प बस, शांत बस, रिलॅक्स हो. मी तुला माझ्या धाब्यावरती घेऊन जातो आणि घाबरू नकोस. सगळं काही ठीक होईल, म्हणून तो त्याला धाब्यावरती घेऊन आला. रमेश धापा टाकत त्या हॉटेलच्या टेबलवरती बसला. तो हॉटेलचा मालकसुद्धा अत्यंत जिव्हाणीशी श्वास घ्यायचा प्रयत्न करत होता. त्याच्या वयामुळे त्याला श्वास घेणे तेवढेसे जमत नव्हते. त्यामुळे तो थोडा वेळ शांत बसला. तिथून तेवढ्यात ती स्त्री आली. तिने दोघांनाही पाणी देऊ केले. रमेशने आता मात्र पाणी पिताना एकदा विचारच केला, घाबरू नको, साधं पाणी आहे ते. आम्ही नॉर्मल माणसंच आहोत. पी पाणी, घाबरू नकोस, तो हॉटेलचा मालक म्हणाला. रमेशने पाणी प्यायले आणि जरा शांत झाला. 5 मिनिटं झाली, तिघेही शांत होते. त्यानंतर रमेश म्हणाला, साहेब, काय होतं ते? कोण होते तो? आणि तुम्ही कोण आहात? यंदा मला त्या ड्रायव्हरच्या बोलण्यावरनं वाटलं की कदाचित तुम्हीच कोणीतरी आत्मा वगैरे असाल, कारण तो तुम्हाला पाहून एवढा घाबरला होता. त्यावर तो माणूस म्हणाला, तू घाबरणारच मला. रमेश म्हणाला, म्हणजे? तो मालक म्हणाला, माझे नाव अशोक, अशोक उपाध्याय. माझे वडील खूप सिद्ध पुरुष होते. त्यांना या असल्या जगापलीकडच्या गोष्टींचे चांगले ज्ञान होते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोलसुद्धा करता येत होता आणि नंतर त्यांनी ही विद्या मला शिकवली. परंतु माझ्याकडे एक मोठी कामगिरी होती. कामगिरी? कसली कामगिरी? रमेशने विचारले. तू आता जे गाव पाहिले, तो गाव म्हणजे काळाचा सापळा आहे आणि त्या सापळ्यामध्ये एकदा कोणी आतमध्ये गेले तर कधीच बाहेर परत येत नाही. आणि तू ज्याला पाहिले, तू ज्याच्यासोबत होता, तो एक पिशाच्च होता. या रस्त्यावरनं बऱ्याच वेळा
ह्या घटना घडत असतात. हे पिशाच्च कुठले ना कुठले रूप घेऊन लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांना त्या गावामध्ये घेऊन जातात आणि नंतर ते गावसुद्धा नाहीसे होते आणि ते लोकसुद्धा नाहीसे होतात. त्यामुळे ते परत कधीही दिसत नाहीत. म्हणून माझ्या वडिलांनी मला एक अशी कामगिरी दिली होती, की या गावाच्या वेशीपासून साधारण किलोमीटरभर मागे मला हा धाबा उघडायला सांगितला आणि रात्रीच्या वेळी स्पेशली मी हा धाबा चालू ठेवतो. म्हणजे हे पिशाच्च कधी कोणाला घेऊन जात असतील, तर त्यांची इथे शक्ती कमी होते. म्हणूनच तुझ्या गाडीतून जात होता, ती गाडी इथे बंद पडली आणि तो पिशाच्च या धाब्यामध्ये येऊ शकला नाही, कारण हा धाबा संपूर्ण मंतरलेला आहे. याच्या आतमध्ये पिशाच्च येऊ शकत नाहीत. म्हणून त्याने बराच प्रयत्न केला, बराच आरडाओरडा केला तुला इकडून नेण्याचा. परंतु जेव्हा त्याला समजले, की मी तुला थांबवतो आहे, तेव्हा त्याने त्याची सगळी शक्ती एकवटली आणि माझ्या किचनमधली भांडी पाडली. परंतु मला काहीतरी अघटित घडल्यासारखे वाटले. कदाचित माझ्या बायकोवरती काहीतरी बालट आणले असे मला वाटले, म्हणून मी लागलीच आतमध्ये पळालो. परंतु तेवढ्यात तू इथून निघून जाशील असे मला वाटले नव्हते. कदाचित तू सुद्धा माझ्या मागे येशील असेच माझ्या मनात होते. कारण की या उंबऱ्याच्या बाहेर तो तुला खेचू शकत नव्हता आणि या उंबऱ्याच्या आतमध्ये तो येऊ शकत नव्हता. फक्त तू या उंबऱ्याच्या बाहेर गेलास तरच तो तुला घेऊन जाऊ शकत होता. तू इथेच चुकी केलीस. तू माझ्या मागे येण्याऐवजी तू या उंबऱ्याच्या बाहेर पडलास आणि जसे तुम्ही इथून निघाला तसे लगेच मी माझी गाडी काढली. मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा पाहिले की फक्त मांडीवरची भांडी पडली होती आणि ती भांडी अचानक पडली असल्याकारणाने माझी पत्नी दचकली आणि ती जोरात किंचाळली. बस तेव्हा माझ्या हे ध्यानातच आले नाही. मी सुद्धा त्या हडबडीतच होतो, कारण तो पिशाच्च खूप स्ट्राँग होता. मी सतत त्याच्याकडे लक्ष ठेवून होतो. म्हणूनच तो मला घाबरत होता. मी त्याच्याकडे एवढे लक्ष केंद्रित केले होते, की तो असे काही फक्त मला भुलवण्यासाठी करेल हे माझ्या परत डोक्यातच आले नाही. म्हणून मी सुद्धा अज्ञातपणे आतमध्ये धावत गेलो आणि बाहेर आलो आणि पाहिले तर तू अगोदरच गाडीत बसला होतास. मी आता काही झटपट केली असती आणि या धाब्याच्या बाहेर पडलो असतो, तर त्याने मलाही ठार केले असते आणि तुलाही ठार केले असते. म्हणून मी तुम्हाला इथून अगोदर जाऊ दिले आणि तुमची गाडी नजरेआड होताच मी माझी गाडी काढली आणि तुमचा पाठलाग करू लागलो आणि ते सुद्धा हेडलाईट ऑफ. माझ्या गाडीची हेडलाईट ऑफ असल्यामुळे तुम्हाला समजलेत नाही की तुमचा कोणीतरी पाठलाग करत. जसे तुम्ही त्या गावाकडे जायला निघालात, मी लगबगीने तुमच्या मागे आलो. फक्त कुठलाही आवाज होणार नाही याची दक्षता घेतली. तुझे नशीब चांगले की त्या पिशाच्याने गावामध्ये प्रवेश करताना तुझा हात पकडला नव्हता. नाहीतर मला तुला मागे खेचणे खरंच कठीण झाले असते. हे ऐकताच रमेशच्या अंगावर एकच शिरशिरी आली. जर एका क्षणाचा विलंब झाला असता किंवा एक क्षण मागे पुढे झाला असता, तर आज मी सुद्धा त्या काळाच्या पडद्याआड गेलो असतो आणि परत कधी कोणाला माझा पत्ता देखील लागला नसता. रमेशने घट्ट डोळे बंद केले आणि मनोमन देवाचे आभार मानले आणि डोळे उघडून लागलीच त्या हॉटेलच्या मालकाला घट्ट मिठी मारली आणि त्याचे देखील आभार मानले. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. स्पेशली या स्टोरीचा एंड तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की तुमचा फीडबॅक द्या. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.